प्रत्येक साधारणपणे सगळ्या म्हणजे तेंडुलकरांनी आपले स्वतः संघातले अनुभव लिहिलेले आहेत ना, तसे प्रत्येक ब्राह्मण कुटुंबातला मुलगा कधी ना कधी 4 दिवस संघात जाऊन येतो. तसा मीही जाऊन आलेलो आहे. हे मी आज पहिल्यांदा सांगतोय. माझा एक घोलप नावाचा मित्र होता. तो संध्याकाळी मला पहिल्यापासून संध्याकाळी खूप लो वाटतं, आजही वाटतं. मला संध्याकाळची कातर वाटते आणि त्याच्यावर खूप कविता लिहिल्या. त्याचा अर्थ मी कवी आहे असा नव्हे. तर संध्याकाळी मला असं वाईट, मला घोलप म्हणायचं, अरे चल आपण जाऊ. मी एक लहान म्हणजे कितवीत होतो, 6वीत होतो, 6वी का 7वीत होतो. तर मग आपण शाखेत जाऊया, मस्त मजा येते म्हणून. तर मला तेंडुलकरांनी लिहिलं ना तसंच अगदी, तो चकचकीत बेल्ट, ते बूट त्या घोलपचे आणि ते हे कवायत वगैरे मजा वाटायची. आणि मी एकदम हडकुळ, म्हणजे माझा फ्रुटी नावाचा एक जे बॉक्स यायचा त्याचा स्ट्रॉ होता, तेवढं माझं मनगट होतं. आणि कोणी दम देऊन जायचा आम्हाला, सुका दम किंवा ओला पण. म्हणजे तर मला असं वाटायचं की आपण खूप पॉवरफुल झालं पाहिजे, ताबडतोब तगडं झालं पाहिजे आणि हे असं बेल्ट बिल्ड लावून म्हणजेच आपलं सगळं निश्चित परफेक्ट होणार म्हणून. म्हणजे पोलीस रिटायर झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना भेटलं की कळतं की ते गणवेशात असताना कसे वागतात आणि वेगळे कसे वागतात ना. गोड वाटतं म्हणजे ते घरी भेटले की नाही का. तर ते स्टेशनात त्यांना भेटू नये पण म्हणजे घरच्यांनी पण. तर मूळ मुद्दा असा आहे की ह्या गणवेशाचं जे आकर्षण आणि हे आहे ते दुर्बलतेतनं आलेलं होतं. मला इन्फिरियोरिटी होती की आपल्याला कोणी मारून जातं यार, आपण काय वजनाचं काय कमवूच शकत नाही. 42 किलो वगैरे वजन होतं आणि माझं खूप वाढलं वजन. तेव्हा कित्येक वर्ष 58 किलो वजन होतं. त्यामुळे संघाचं आकर्षण स्वाभाविक आहे मला असणं. तर मला ते घोलप बरोबर मी एक जवळपास 6 महिने संघात गेलो. आणि आमच्या घरात काही राजकीय परंपराच नव्हती किंवा असा राजकीय विचार काहीच नव्हतं. माझे वडील हे जेव्हा रिटायर झाले तेव्हा बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे डायरेक्टर HR होते आणि आई हाऊसवाईफ होती. त्यामुळे आणि त्यांना असं काही थेट ह्या पक्षाचं किंवा त्या पक्षाचं असं काही नाही. ते मतदान करत असत, पण मला शेवटपर्यंत कळलं नाही ते कोणाला मतदान करतायत म्हणून. आणि ते माझ्याशी फारसे बोलत पण नसत किंवा त्यांचा माझ्यावर विश्वासच नव्हता. म्हणजे त्याचे खूप कारण. त्याच्यावर मी अख्खी मुलाखत दिली आहे. मला वाटतं ती इथे आली अश्विनी, तिला मुलाखतच दिली आहे मी त्या काळाबद्दल. तर ती तिच्या चॅनलवर तुम्ही बघू शकता. तर मूळ मुद्दा असा आहे की या काळामध्ये मी बघितलं की हे चकचकीत बेल्ट, खाकी चड्ड्या, पांढरे शर्ट, शिक्षक आणि एकदम वागायचे चांगले. शिक्षक अतिशय प्रेमाने वागत असत. अतिशय म्हणजे चुकीचा अर्थ घेऊ नका, प्रेमाने वागत असत. तर